एक सुंदर मनाला भिडलेली कविता माझ्यासमोर आलेली आहे. कोणी लिहिले माहीत नाही. मी एस महेकर आपल्यासमोर सादर करतो. पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला. साधे घरं, साधी माणसं, कुठे होता बंगला. घरं जरी साधेच पण माणसं होती मायाळू. साधी राणी, चटणी भाकरी, देवभोळी आणि श्रद्धाळू. सख्खे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे. सुख असो दुःख असो आपुलकीने भेटायचे. पाहुणा दारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो. हसून खेळून गप्पा मारून शीन निघून जायचा हो. श्रीमंती जरी नसली तरी एकटे कधी वाटलं नाही. खिसे पाटके असले तरीही कोणतंच काम रुकलं नाही. उसणं पासणं करायचं पण पोटभर खाऊ घालायचे. पैसे अडके नव्हते तरीही मन मोकळे बोलायचे. कणकेच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा हटायचा. पत्रावळ जरी असली तरी पाट तांब्या मिळायचा. लपाछपी पळापळी बिन पैशाचे खेळ हो. कोणीच कुठे बिझी नव्हते, होता वेळच वेळ हो. चिरेबंदी वाडेसुद्धा खळखळून हसायचे. निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे. सुख शांती समाधान ते आता कुठे दिसते का. पॉश पॉश घरामध्ये तशी मैफिल सजते का. नाते गोटे घट्ट होते, किंमत होती माणसाला. प्रेमामुळे चव होती अंगणातल्या फणसाला. तुम्हीच सांगा नात्यांमध्ये राहिला आहे का राम. भावाकडे बहिणीचा हो असतो का मुक्काम. सख्खे भाऊ सख्या बहिणी कोणीच कोणाला बोलत नाही. मृदंगाच्या तालावरती गाव आता का डोलत नाही. प्रेम माया आपुलकी हे शब्द आम्हा गावतील का. बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का. तुटक तुसरे वागण्यामुळे मजा आता कमी झाली. श्रीकृष्णाच्या महालामधून सुदामाची सुट्टी झाली. हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं. का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थीचं. जे कोणी कविता लिहिलेल्या आहेत त्यांना माझा सलाम.